विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण पाठ्यपुस्तकातले कविता धडे अभ्यासले. संतवाणी किंवा पाठ कविता हे आपण अभ्यासलेले आहेत. आता थोडंसं आपण व्याकरणाकडे वळणार आहोत. व्याकरणाचा अभ्यास आपण करणार आहोत, कारण व्याकरणही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला जी प्रश्नपत्रिका समजावून मी सांगितली होती की कसं स्वरूप असणार आहे प्रश्नपत्रिकेचं, तर त्याच्यामध्ये तुमचा विभाग क जो दिलेला आहे तो विभाग क पूर्णपणे 20 मार्कांचा आहे. कारण प्रत्येक विभागाला अगदी समान गुण दिले गेलेले आहेत. त्यातला हा जो क विभाग आहे तो तुमचा व्याकरणावर आधारित आहे. मग तुम्हाला मी सांगितलंच होतं की त्याच्यामध्ये शब्दांच्या जाती विचारल्या जातात. काळ परिवर्तन किंवा काळ ओळखा, वाक्य परिवर्तन, वाक्य ओळखा, समानार्थी विरुद्धार्थी शब्द आणि जे समास आहेत ते समास तुम्हाला विचारले जातात. अगदी विभाग क असा आहे व्याकरणाचा भाग ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी 20 पैकी 20 मार्क्स मिळवू शकता, पण तेवढा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला हे 20 मार्क्स तुमच्या हातचे मार्क्स असतात. अवघड काहीच नाही आहे, घाबरण्याची काही गरज नाही आहे. मराठी व्याकरण खूप आहे त्याचा अभ्यास खूप जास्त, पण तुमच्यासाठी जसं नियोजन दिलेलं आहे, नियोजित केलेला आहे तेवढाच भाग आपण अभ्यासणार आहोत. आणि त्यासाठी तुम्हाला लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, याआधी आपण 6वी पासून 5वी पासूनच किंबहुना व्याकरण शिकत आलेलो आहोत, मराठी विषय शिकत आलेलो आहोत. तर त्यातला हा जो भाग आहे व्याकरणाचा तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण जी भाषा बोलतो नेहमी, मग ती जी भाषा आहे आपली मराठी भाषा, त्या मराठी भाषेचे मूलभूत घटक आपल्याला माहिती असणं जास्त गरजेचं आहे. आणि ते घटक म्हणजेच शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती किती आहेत तर 8 जाती तुम्हाला शब्दांच्या दिल्या आहेत. आणि त्या 8ही जाती बघा मी इथे लिहिलेल्या आहेत. त्याचा आपण सगळा अभ्यास करणारच आहोत, एक एक डीपमध्ये बघणारच आहोत. आता फक्त तुम्हाला ओळख करून द्यायची आहे की शब्दांच्या जाती म्हणजे काय. पहिलं मुळात शब्द म्हणजे काय इथून आपण सुरुवात करू, जेणेकरून तुम्हाला अगदी सुरुवातीपासूनच त्या गोष्टीचं समजण्यास जास्त सोपं पडेल. तर आपण जे बोलतो, आता सध्या जे बोलतोय आपण, ते तोंडावाटे निघणारे जे मूलध्वनी आहेत त्यांना आपण वर्ण असं म्हणतो. आता हे जे काही वर्ण आहेत ते वर्ण आपण कागदावर ज्यावेळेस लिहून काढतो, ते लिहून काढत असताना आपण एक विशिष्ट चिन्ह वापरतो. त्यांनाच त्या ध्वनींची जी चिन्ह आहेत त्या चिन्हांना अक्षर असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, ही अक्षरं आहेत, बरोबर, आणि ही 3 अक्षरं आहेत. पण ही जी अक्षरं आहेत ती विशिष्ट क्रमानं आली गेलेली अक्षरं आहेत आणि त्याला एक अर्थ प्राप्त झालेला आहे. आता हे जर मी जवळजवळ लिहिलं, ही झाली अक्षर, पण हेच जर मी जवळ लिहिलं, एका विशिष्ट क्रमाने ही अक्षरं एकत्र आलेली आहेत आणि त्याच्यापासून काय तयार झालेला आहे, एक शब्द तयार झालेला आहे. तो बदक असा तो शब्द तयार झालेला आहे. मग एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण काय म्हणत असतो, वाक्य असं म्हणत असतो. तर शब्द म्हणजे काय आणि वाक्य म्हणजे काय हे अगदीच छोट्या स्वरूपात मी तुम्हाला समजायला जेवढं सोपं होईल तेवढं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करते. तर आता शब्दांची वाक्यामध्ये काही कार्य ठरलेली असतात. मग ती कोणकोणती कामं असतात त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. आता हे जे काही मी बोर्डवरती लिहिले ते शब्दांचे जाती. शब्दांच्या जाती म्हणजे काय तर शब्दांचे प्रकार. जे शब्द
आपण आत्ताच म्हटलं की शब्द काय अक्षर काय, जे शब्द वाक्यामध्ये दिलेले असतात ते शब्द येतात, त्यांची कार्य ही विविध प्रकारची असतात आणि त्यांच्या कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावं दिली गेलेली असतात. त्यांची जी कार्य आहे त्यांना वेगवेगळी नावं दिलेली असतात. तर आता शब्दांच्या एकंदरीत जाती आहेत 8. हे असे शब्दांचे 8 प्रकार आहेत. या शब्दांच्या जाती आहेत. मी बोर्डवरती शब्दांच्या जाती किती जाती आहेत, या 4 आणि या 4. मग हे असं वेगळं वेगळं का लिहिलं गेलेलं आहे, तर या शब्दांच्या जातीचे हे 2 मुख्य प्रकार आहेत. एक विकारी आणि दुसरा अविकारी, असे 2 प्रकार आहेत. आता विकारी म्हणजे काय आणि अविकारी म्हणजे काय, त्याला अनुक्रमे सव्यय असं सुद्धा म्हटलं जातं. सव्यय आणि यांना अव्यय. इथे सव्यय आणि अव्यय असं म्हटलं जातं. विकारीला सव्यय म्हटलं जातं आणि अविकारीला अव्यय असं म्हटलं जातं. आता विकारी, आता सव्यय म्हणजे काय तर बदल होणं. शब्दांच्या ह्या ज्या काही 4 जाती मी लिहिलेल्या आहेत, कुठल्या विकारी भागामधल्या, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. ह्या ज्या 4 जाती आहेत हे तुम्ही शिकलेला आहात. ह्या ज्या 4 जाती आहेत त्यांच्यामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती यांच्यामुळे बदल होतो. जर बदल होणे त्याला व्याकरणामध्ये विकार असं म्हटलं जातं, म्हणून ते विकारी. बदल होणे याला व्याकरणामध्ये विकारी असं म्हटलं जातं. विशेषण आणि क्रियापद हे सगळे काय आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे विकारी आहेत, म्हणून त्यांना सव्यय असं म्हटलं जातं. व्यय म्हणजे बदल होणं. सव्यय, व्यय म्हणजे बदल होणं, आणि म्हणून या 4 जातींना आपण विकारी किंवा सव्यय असं म्हणतो. आणि अव्यय म्हणजे याच्यामध्ये लिंग, वचन, विभक्ती या बदललं तरी सुद्धा यांच्यामध्ये बदल होत नाही, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, अव्यय. बदल न होणं, अव्यय आणि सव्यय. तर आता थोडक्यात फक्त ह्या ज्या 8 जाती आहेत त्या 8 जाती म्हणजे काय ते नेमकं मी तुम्हाला स्पष्ट करून सांगते. थोडक्यात स्पष्ट करते आणि त्यानंतर आपण एक एक भाग घेऊन त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याची वेगवेगळी उदाहरणं आपण पाहणार आहोत. बघा, आता पहिलं आहे विकारी मधलं नाम. आता नाम म्हणजे काय, नामाची व्याख्या काय, असं मी अगदी 6वीच्या मुलाला जरी विचारलं तरी नामाची व्याख्या तुम्हाला माहिती आहे, किंवा नाम म्हणजे काय हेही तुम्हाला माहिती आहे. तर आता नाम म्हणजे काय, तर प्रत्यक्ष असणाऱ्या किंवा कल्पनेनं जाणल्या जाणाऱ्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावं दिली जातात त्याला व्याकरणात नाम असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आता पुस्तक आहे, चेंडू, कागद, मुलगा, हरी, ही सगळी काय आहेत, ही सगळी नामं आहेत. म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष किंवा कल्पनेनं जाणलेल्या ज्या वस्तू आहेत, सजीव किंवा निर्जीव, लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स, यांचं जे नाव आहे, यांची जी नावं आहेत त्यांना आपण काय म्हणतो, नाम असं म्हणतो. त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावं आहेत त्यांना व्याकरणाच्या भाषेमध्ये नाम असं म्हटलं जातं. आता या नामाचे पुढे 3 प्रकार आहेत. तर नामाचे 3 प्रकार कोणकोणते, तर पहिला आहे सामान्य नाम, त्यानंतर विशेष नाम आणि नंतर भाववाचक नाम. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम असे नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत.
त्यातला पहिला म्हणजे सामान्य नाम. आता सामान्य नाम म्हणजे काय, तर एकाच जातीच्या पदार्थामधील समान गुणधर्मामुळे, समान गुणधर्म असतात त्यांच्यामध्ये, त्यामुळे त्या वस्तूला जे दिले गेलेले नाव आहे त्याला सामान्य नाम असं म्हटलं जातं. जे वस्तूला सर्वसामान्य नाम दिलं जातं, उदाहरणार्थ घर, शाळा, मुलगा, मुलगी, ही जी आहेत ती सामान्य नामं आहेत. आणि अनुक्रमे हे त्या वस्तूच्या जातीला दिलेलं नाव आहे म्हणून त्याला जातीवाचक नाम सुद्धा म्हटलं जातं. तर ही झाली सामान्य नाम. त्यानंतर येतं विशेष नाम. आता विशेष नाम म्हणजे काय, तर ज्या नामानं जातीचा बोध होत नाही. आपण सुरुवातीला काय पाहिलं की सामान्य नाम, सामान्य नामामध्ये काय होतं, तर समान गुणधर्म असतात त्या वस्तूमध्ये, त्या किंवा त्या पदार्थामध्ये. तर त्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य जे नाव देतो त्याला सामान्य नाम असं म्हटलं जातं. पण इथे काय म्हटले विशेष नामामध्ये, की संपूर्ण जातीचा बोध होत नाही. इथे त्या जातीतील विशिष्ट व्यक्तीचा, विशिष्ट प्राण्यांचा किंवा विशिष्ट वस्तूचा बोध होत असतो, त्याला आपण विशेष नाम असं म्हणतो. उदाहरणार्थ नदी. आता नदी जर मी म्हणते तर नदी हे काय आहे, नदी हे काय आहे, हे सामान्य नाम आहे. नदी हे सामान्य नाव आहे. पण त्याच्यामध्येच जर मी गंगा, सिंधू, तापी, चंद्रभागा, गोदावरी, नर्मदा अशी नावं घेतली तर ही जी नामं आहेत त्यांना विशेष नामं असं म्हटलं जातं. आता तुमचं नाव, माझं नाव किंवा त्या विशिष्ट व्यक्तीला किंवा त्या प्राण्याला दिलं गेलेलं जे नाव आहे त्यांना विशेष नाम असं म्हटलं जातं. पर्वतांची नावं आहेत, पर्वत म्हटलं की सामान्य नाम, हिमालय म्हटले की विशेष नाम, मुलगा म्हटले की सामान्य नाम, आणि मनोज म्हटले की ते मुलाचं विशिष्ट नाव आहे. त्यानंतर येतो भाग, हा तिसरा जो प्रकार आहे नामाचा, भाववाचक नाम. आता भाववाचक नाम म्हणजे काय, तर ज्या नामानं प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले जे गुण आहेत, जे धर्म आहेत, जे भाव आहेत यांचा बोध होतो. बघा सुरुवातीला सामान्य नामामध्ये आपण काय पाहिलं, सामान्य नामामध्ये पाहिलं की तिथे जातीचा उल्लेख होतो. वस्तूच्या जातीला दिलं गेलेलं नाव म्हणजे सामान्य नाम. समान गुणधर्माचा, एकाच जातीच्या पदार्थांतील समान गुणधर्मामुळे आपण काय करतो, त्यांना नाव देतो, सर्वसामान्य नाव देतो. त्यानंतर विशेष नाम म्हणजे जातीचा बोध होत नाही तर तिथे विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा बोध होतो. आणि आता भाववाचक नावामध्ये काय आहे, तर तिथे प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले जे गुण आहेत, यांच्यामध्ये असलेले जे भाव आहेत, त्यांना दिली गेलेली जी नावं आहेत त्यांना आपण भाववाचक नाम असं म्हणतो. उदाहरणार्थ भाववाचक नाम म्हणजे धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण, असे जे शब्द आहेत त्यांना आपण भाववाचक नाम असं म्हणतो. भाववाचक नामांना वेगळं असं स्थान नसतं, वेगळं असं त्याचं अस्तित्व नसतं, मात्र कल्पनेने ते आहेत असं समजून आपण त्याला ते नाव दिलं जातं. वार्धक्य, उदाहरणार्थ आहे वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण, हे सगळे शब्द सुद्धा ही स्थिती दाखवण्याचं कार्य करतात. ही त्या क्रियेला दिली गेलेली जी नावं आहेत त्यांना. म्हणून सामान्य नामापेक्षा वेगळं भाववाचक नाम आहे. भाववाचक नामांना, भाववाचक नामं ओळखायची कशी, तर भाववाचक नामांना नेहमी ई, त्व हे लिहून देणार आहे. आता फक्त तुम्ही
ऐकून आणि समजून घ्या. इ, त्व, गिरी, पणा, की, कारण की, की यासारखे प्रत्यय पाठीमागे लागलेले असतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला धैर्य असा शब्द म्हटलं. धैर्य. आता धैर्य मी तुम्हाला काय म्हटलंय की भाववाचक नामांना हे प्रत्यय लागतात. धैर्य. बरोबर. हा प्रत्यय लागलेला आहे. धीर, धैर्य. चांगला, चांगुलपणा. वात्सल्य, य प्रत्यय लागलेला आहे. गुलाम, गुलामगिरी. गिरी प्रत्यय लागलेला आहे शेवटी. तर भाववाचक नामं ओळखताना हे जे प्रत्यय आहेत ते प्रत्ययांकडे लक्ष द्यायचं की त्याला प्रत्यय लागलेला आहे का, नामांना त्या प्रत्यय लागलेला आहे का हे पाहायचं आणि मग भाववाचक नाम तुम्ही ओळखायचं असतं. त्यानंतर हे झालं नाम. हे नामाचे 3 प्रकार. आता जाणार आहोत आपण सर्वनामाकडे. आता हे सर्वनाम म्हणजे काय, तर सर्वनामाची व्याख्या सुद्धा तुम्हाला माहितीच आहे की नामाच्या ऐवजी येणाऱ्या किंवा वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो, सर्वनाम असं म्हणतो. म्हणजे त्या नामाची पुनरावृत्ती टाळली जाते आणि ते रटाळवाणं वाटत नाही. प्रत्येक वेळी जर मी मनोज चांगला मुलगा आहे, मनोज खूप अभ्यास करतो, मनोज उत्तम गातो, मनोज उत्तम नाचतो, असं सतत जर मी मनोज 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 म्हणत गेले तर ते कानाला किंवा ते ऐकण्यासाठी ते रटाळवाणं वाटतं. आणि ही नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण तिथे सर्वनामांचा वापर करत असतो, जेणेकरून ते रटाळवाणं सुद्धा वाटणार नाही, रटाळवाणं ते होणार नाही. मग आता सर्वनामे मी, मला, तुम्ही, तुम्हाला, तुमचे, हा, ही, हे जे आहेत ह्यांना आपण सर्वनामे असं म्हणतो. सर्वनामाचे सुद्धा 6 प्रकार आहेत. ते 6 प्रकार आपल्याला अभ्यासायचेच आहेत. पण आधी सर्वनाम ते कोणते कोणते 6 प्रकार आहेत की पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनामामध्ये प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष असे त्यांचे 3 उपप्रकार पडतात. आता प्रथम पुरुष म्हणजे काय, तर बोलणारा किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील हे जे काही 3 प्रकार पडतात, तर पहिला आहे बोलणाऱ्यांचा, दुसरा आहे ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा ज्यांच्याविषयी लिहितो त्यांचा, आणि तिसरा ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो ज्यांच्याशी. द्वितीयमध्ये आपण ज्यांच्याशी बोलतो, म्हणजे 2 व्यक्ती बोलत आहेत, तर दुसऱ्या व्यक्तीला बोलत असताना त्याच्या नामाच्या ऐवजी तेव्हा बोलत असताना जो सर्वनाम वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असं म्हटले जाते. आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय, तर ज्यांच्याविषयी बोलायचे आहे, बोलतो किंवा, तर ती व्यक्ती किंवा ती वस्तू त्यांचा उल्लेख करताना जी सर्वनामं वापरली जातात त्यांना तृतीय पुरुषवाचक, म्हणजे तो, ती, ते, त्या. म्हणजे 2 व्यक्ती बोलतायत, पण बोलतायत कोणाबद्दल, तर तो तिसराच थर्ड पर्सन आहे, तर त्याच्याविषयी बोलत असताना जी सर्वनामं वापरली जातात त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असं म्हटलं जातं. त्यानंतर दर्शक सर्वनाम आहे, संबंधी सर्वनाम आहे. दर्शक सर्वनाम जवळची किंवा दूरची वस्तू जेव्हा आपण ज्या सर्वनामाने दाखवतो त्याला दर्शक सर्वनाम असं म्हटलं जातं. संबंधी सर्वनाम आहे, संबंध दर्शवण्यासाठी इथे या सर्वनामांचा वापर केला जातो. प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक सर्वनाम आहे. अनिश्चित सर्वनाम आहे की वर प्रश्नार्थक सर्वनामामध्ये विचारला जाणारा जो प्रश्न आहे तो प्रश्न ज्यावेळेस अनिश्चित स्वरूपात येतो, म्हणजे नेमका कुणाला विचारला गेलेला आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम असं म्हटली जातात. आणि त्यानंतर आहे आत्मवाचक
सर्वनाम. आत्मवाचक सर्वनामाचा अर्थ म्हणजे जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असतं. म्हणजे यालाच आपण स्वतःवाचक सर्वनाम सुद्धा म्हणू शकतो. तर असे हे सर्वनामाचे 6 प्रकार आहेत. त्यानंतर येतं विशेषण. विशेषण म्हणजे काय, तर नाम किंवा सर्वनाम यांच्याबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो, विशेषण असं म्हणत असतो. अधिक माहिती सांगितली जाते. नामाबद्दल माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हटले जातं, विशेषण असं म्हटलं जातं. आता विशेषण तुम्हाला माहिती आहे, विशेषणामध्ये चांगले वाईट असे दोन्ही गुण दाखवले जातात. कारण विशेषणाचे 2 प्रकार आहेत. एक आहे गुणविशेषण आणि दुसरं आहे संख्या विशेषण. गुणविशेषणामध्ये चांगले किंवा वाईट असे दोन्ही गुण दाखवले जातात आणि संख्या विशेषणामध्ये संख्या दर्शवली जाते. मग उदाहरणार्थ चांगली मुले, काळा कुत्रा, हिरवे रान, 5 टोप्या, ही जी उदाहरणं आहेत ती सगळी विशेषणाची आहेत. त्यानंतर आहे क्रियापद. तर क्रियापद म्हणजे काय, तुम्ही इंग्लिशमध्ये वर्ब असं म्हणता, कारण याचं कार्य फार मोठं असतं वाक्यामध्ये. कारण क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला. प्रत्येक वाक्यामध्ये काही ना काहीतरी क्रिया आलेली असते. तर ती क्रिया जी आहे त्या क्रियावाचक शब्दाला आपण काय म्हणतो, म्हणजे गाणे, नाचणे, बोलणे, हसणे, उठणे, बसणे, ह्या सगळ्या काय आहेत, क्रिया आहेत. तर त्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. आणि क्रियापद हे वाक्याचा अर्थ पूर्ण करत असतं, म्हणून त्याला क्रियापद असं म्हणते. क्रिया दाखवणारा शब्द असा ते सुद्धा त्याचा अर्थ होतो. तर या क्रियापदाचे पुन्हा 2 प्रकार आहेत, सकर्मक आणि अकर्मक. तसे क्रियापदाचे खूप सारे प्रकार आहेत, पण आपल्याला त्यातले 2 प्रमुखच प्रकार अभ्यासायचे आहेत. पहिला प्रकार आहे सकर्मक क्रियापद आणि दुसरा प्रकार आहे अकर्मक क्रियापद. सकर्मक कर्मासह आलेलं क्रियापद म्हणजे सकर्मक आणि अकर्मक म्हणजे कर्माशिवाय आलेलं क्रियापद म्हणजे अकर्मक. आता अकर्मक म्हणजे काय, कर्म जरी त्याच्यामध्ये नसलं तरीही वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. आता हे क्रियापद घेत असताना कर्ता काय, कर्म म्हणजे काय, हे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे. आत्ता फक्त आपली ही तोंड ओळख चाललेली आहे. हे जे काही मी तुम्हाला सांगते ही या शब्दांच्या 8 जातींची तोंड ओळख आहे. आपण डीपमध्ये याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत क्रियाविशेषण. आता क्रियाविशेषण म्हणजे काय, तर क्रियाविशेषण जसं आपण विशेषणामध्ये पाहिलं, विशेषण म्हणजे काय, तर विशेषण नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती देतं. काहीतरी अधिक सांगितलं जातं तेव्हा आपण त्याला विशेषण असं म्हणतो. इथे क्रियाविशेषण म्हणजे काय, तर क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल माहिती, अधिक माहिती सांगितलेली असते. म्हणजे क्रिया कशी घडली, केव्हा घडली, कोठे घडली, किती वेळा घडली, हेही त्याच्यामध्ये स्थळ, काळ जिथे दर्शवला जातो त्याला क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं. आता क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय याच्यामध्ये फरक आहे. जसं मी तुम्हाला इथे म्हटलं की नाही, नाम, सर्वनाम, विशेषण क्रियापदामध्ये लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदल होतो, तसं क्रियाविशेषणामध्ये बघा. आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. ती चांगली चालते. आता चांगली, ती कशी चालते, चांगली चालते. हेच जे चालणे, आता चालण्याबद्दल माहिती सांगितलेली आहे जास्त, चांगली, ठीक आहे. ती चांगली चालते, तो चांगला चालतो. आता चांगल्याच्या ऐवजी आता इथे मी कर्ता बदललेला आहे. स्त्रीलिंगी कर्ता सुरुवातीला वापरले म्हणजे ती वापरली. आता मी पुल्लिंगी कर्ता घेऊन बदल करते, तो चांगला मुलगा आहे. थोडंसं आपण दूर करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
एक वाक्य लिहिले मी, क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय याच्यामधला मी फरक स्पष्ट करते. तो चांगला चालतो. तोच्या ऐवजी मी इथे ती हा शब्द वापरला. ती चांगली चालते. पहा, इथे आपण चांगला चालतो असं नाही लिहू शकत, कारण मग वाक्य असं ते वाक्य योग्य होत नाही. तो चांगला चालतो, ती चांगली चालते, ते चांगले चालतात. बदल झालेला आहे. इथे तो, ती, ते वापरल्यानंतर लिंग वचन बदलल्यानंतर इथे चांगला हे जे क्रियाविशेषण आहे ते नेहमी बदलत गेलेलं आहे. बघा, पुल्लिंग वापरलं चांगलं, स्त्रीलिंगी वापरलं चांगली, त्याचं वचन बदललं चांगली, असं झालं. आणि म्हणून हे जे आहे हे बदलणारे जे आहेत त्यांना क्रियाविशेषण फक्त म्हणतात. चांगला, चांगली, चांगली हे आहेत क्रियाविशेषण. मग यांना क्रियाविशेषण. पण आपण अव्यय म्हणजे काय म्हटलेलं आहे? अव्यय म्हणजे न बदलणारे. बरोबर, अव्यय म्हणजे न बदलणारे. त्याच्याच अनुषंगाने ही क्रियाविशेषणच आहेत. आता आपण अव्यय पाहणार आहोत. तो हळूहळू चालतो. आता बघा बरं तुम्ही स्वतः जरा बदल करून की तो हळूहळू चालतो. इथे आपण लिंग बदलून बघू. ती काय येणार आहे? हळूहळू चालते. क्रियाविशेषण कुठलं आहे? तो हळूहळू चालतो. चालण्याबद्दल माहिती सांगितलेली आहे अधिक. कसा चालतो? हळूहळू चालतो. बरोबर. इथे मी लिंग बदललं. ती हळूहळू चालते, ते हळूहळू आता हे जे आहे हेही क्रियाविशेषण, पण क्रियाविशेषण अव्यय आपण बघणार आहोत. ठीक आहे, हेही आहे कारण क्रियापदाबद्दल माहिती सांगितलेली आहे. आता इथेही क्रियापदाबद्दल माहिती सांगितलेली आहे. चालणे क्रिया कशी घडलेली आहे हे इथं दाखवलेलं आहे. कशी चालण्याची क्रिया घडते, कशी? हळूहळू. आता इथला बदल आणि इथला बदल बघा बरं. हा हळूहळू हा शब्द इथे लिंग वचन जरी बदललेलं असलं तरी ते बदललं गेलेलं नाही, म्हणून ते काय आहे? अव्यय. मग क्रिया विशेषण अव्यय आपण अभ्यासणार आहोत. हेही क्रियाविशेषण आहे कारण क्रियापदाबद्दल. पण अव्यय म्हणजे न बदलणारे. इथे ते बदलते म्हणून ते फक्त क्रियाविशेषण आहे, आणि इथे ते बदलत नाही म्हणून ते क्रियाविशेषण अव्यय आहे. लक्षात आलं तुमच्या? अगदी छोटं साधं उदाहरण आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत, अभ्यास करणार आहोत शब्दयोगी अव्ययाचा. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? ह्या अविकारी जातींमधला क्रियाविशेषणाचा भाग आपण पाहिला. आता शब्दयोगी अव्यय बघणार आहोत. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर शब्दयोगी अव्यय जे आहेत ते नेहमी शब्दांना जोडून आलेले शब्द आहेत. त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. हे जे काही शब्द आहेत ते शब्दांचा संबंध जोडण्याचं काम करतात. उदाहरणार्थ,
एक वाक्य लिहिले मी. पिलांनी घरट्या बाहेर झेप घेतली. पिलांनी घरट्या बाहेर झेप घेतली. शब्दांची रचना आपण पाहिलेली आहे, अर्थपूर्ण मांडणी केलेली आहे, वाक्य तयार झालेलं आहे शब्दांच्या अर्थपूर्ण मांडणीतून, जे सुरुवातीला आपण अभ्यासले ते. पिलांनी घरट्या बाहेर झेप घेतली. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? आपण म्हणतोय की शब्दांना जोडून येऊन शब्दांशी असलेला संबंध दाखवत असतं, आणि म्हणून त्याला हे शब्दाला जोडून येतात, म्हणून त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. लिहिताना देखील हे शब्द आपण कुठे लिहितोय? शब्दांच्या मागे लिहितो. समजा मी फक्त आता याच्यावरती मी हात ठेवला आणि एवढंच वाक्य तुम्ही वाचलंच, तर ते वाक्य अर्थपूर्ण वाक्य होईल का? पिलांनी घरट्या झेप घेतली, हे वाक्य अर्थपूर्ण होईल का? बाहेर हा सुद्धा शब्द आहे, घरट्या हा सुद्धा शब्द आहे, त्याला प्रत्यय लावलेले आहे आपण, म्हणून घरट्या झालेला आहे तो. तर इथे हा जर मी शब्द काढला तर या वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही, ते अर्थहीन वाक्य होईल. आणि म्हणूनच लिंग, वचन, पुरुष जरी आपण बदलला किंवा विभक्ती बदलली तरी त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, म्हणून त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं, अविकारी अव्यय असं म्हटलं जातं. झाडावर, खाली, मागे, पुढे यासारखे जे शब्द आहेत त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. कारण शब्दयोगी अव्यय जी आहेत ती सामान्यतः नामांनाच जोडून आलेली असतात, आणि जरी असली तरी शब्दयोगी अव्यय ही कधी कधी क्रियापद आणि क्रियाविशेषण यांना सुद्धा ती कधी कधी जोडून येतात. उदाहरणार्थ बसणे म्हणजे शब्दयोगी अव्यय क्रियापद आणि विशेषणाला सुद्धा जोडून येत असतात. बसणे, आता ही काय आहे? बसणे ही क्रिया आहे, म्हणजे हे क्रियापद आहे, बरोबर. आता याला आपण वर शब्द जोडायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये बदल होईल. बसल्यावर, वर, वर हा शब्द आला, हे काय आहे? हे सुद्धा शब्दयोगी अव्ययच आहे, ते क्रियापदाला जोडून आलेलं आहे. या शब्दयोगी अव्ययाचे जवळपास खूप सारे प्रकार आहेत की कालवाचक आहे, स्थलवाचक आहे, करणवाचक आहे, हेतुवाचक आहे, स्थितीवाचक आहे, संबंधवाचक आहे. इथपर्यंत आपल्याला डीपमध्ये बघायचं नाही, फक्त शब्दयोगी अव्यय हा शब्दांना जोडून आलेला असतो, हे मात्र लक्षात ठेवायचं. आणि तो नेहमी शब्दाच्या मागे लावला जातो, त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. त्यानंतरचा भाग अव्यय जे आहे उभयान्वयी अव्ययाचं आता कार्य आपण बघणार आहोत. काय आहे उभयान्वयी अव्ययाचं कार्य? आता उभयान्वयी अव्ययांचा हा तिसरा प्रकार आहे. सव्यय बघितले आपण, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आता हे अव्यय आपले चाललेले आहेत. त्यातला पहिला भाग बघितला क्रियाविशेषण, त्यानंतर शब्दयोगी अव्यय आणि त्यानंतर उभयान्वयी अव्यय. आता उभयान्वयी अव्यय याचं कार्य वाक्यामध्ये याचं कार्य काय असतं? तर त्याच्या नावातच त्याचं कार्य दडलेलं आहे बघा. उभय, उभय म्हणजे दोन. उभय या शब्दाचा अर्थ काय आहे? दोन, म्हणजे दोन वाक्य किंवा दोन शब्द यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आईने
मंडईतून कांदे व बटाटे आणले. उभयान्वयी अव्यय जे आहे ते दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडण्याचं काम करते. आईने मंडईतून कांदे व बटाटे आणले. आता वाक्यामध्ये व हा शब्द, बटाटे आणि कांदे हा जो शब्द आहे, बटाटे आणि कांदे जे आहे त्या शब्दांना जोडण्याचं काम करतो आणि याच्यामध्ये वाक्य सुद्धा जोडली जातात. उदाहरणार्थ, मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. दोन वाक्य आहे तिथे. पावसाला सुरुवात झाली हे दुसरं वाक्य आहे आणि पहिलं वाक्य मी शाळेच्या इमारतीमध्ये पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. या दोन वाक्यांना जोडण्याचं काम सुद्धा उभयान्वयी अव्यय करतं. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं, उभय या शब्दाचा अर्थच आहे दोन. हा शब्द तुम्हाला कधी ऐकायला येतो? हा ऐकलाय शब्द ऐकलेला आहे. एखाद्या लग्नामध्ये तुम्ही जर गेला असाल तर तेव्हा पुजारी म्हणतात बघा, उभयंतांनी म्हणजे दोघांनी. तर तो उभय जो शब्द आहे तो उभय म्हणजे दोन, म्हणून इथे दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडण्याचं कार्य करणारे जे शब्द आहेत त्यांना आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. मग उभयान्वयी अव्ययामध्ये आणि, व, म्हणून, पण, परंतु, कारण, कारण की, यास्त, सबब यासारखे शब्द येतात. आता याचेही खूप सारे प्रकार आहेत. विकल्प दाखवला जातो. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. कारणबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. अशी खूप सारी उभयान्वयी अव्ययांचे प्रकार आहेत. पण आपल्याला फक्त उभयान्वयी अव्यय काय एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपला जो शेवटचं अव्यय आहे याचं वाक्यातील कार्य काय, याचं काय कार्य आहे? तर बऱ्याचदा आपल्या मनामध्ये दाटून आलेल्या ज्या भावना आहेत त्या भावना वाक्याच्या स्वरूपात आपण कधी बोलून दाखवतो, तर कधी आपण फक्त शब्दांच्या स्वरूपामध्ये ते व्यक्त करतो आणि आपला विचार किंवा आपली भावना व्यक्त करण्यासाठी तो शब्द तेवढा पुरेसा आहे. तेवढी तुमच्या मनातली जी भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी उद्गारावाटे आपण ती व्यक्त करत असतो आणि हे उद्गार दाखवणारे जे शब्द आहेत ते वाक्याच्या सुरुवातीला येतात. बहुतांश वेळेला फक्त तेवढ्या शब्दावरच कळतं की समोरच्या व्यक्तीच्या मनातील भाव काय आहेत. मग ते भीतीदायक असतील किंवा आनंददायक असतील, आश्चर्यकारक असतील, तिरस्कारदायक असतील, असे भाव व्यक्त करत असताना तर सुरुवातीलाच मी म्हटले की आपण बऱ्याचदा वाक्यांच्या रूपात सुद्धा ते बोलतो, पण कधी कधी एक छोटासा शब्द सुद्धा आपली ती भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसा असतो. म्हणून उद्गार दाखवण्यासाठी हा जो शब्द आलेला असतो तो वाक्याच्या नेहमी सुरुवातीला येतो आणि वाक्यात केवळ वापरायचा आहे किंवा त्याचा केवळ प्रयोग करायचा आहे म्हणून ते उच्चारलं जातं आणि म्हणून त्यांना केवळ प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. केवळ उच्चारायचं आहे, केवळ फक्त आपल्याला तिथं वापरायचा आहे. कारण त्यांच्या पुढे येणाऱ्या ज्या वाक्याशी संबंध त्यांचा काही नसतो, कारण वाक्यामध्ये तीच भावना पुढे दाखवलेली असते आणि म्हणून केवळ वाक्यामध्ये केलेली जी योजना आहे या अशा शब्दांची त्यांना केवळ प्रयोगी वाक्य असं, केवळ प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. मग आता ही केवळ प्रयोगी अव्यय कोणती कोणती आहेत? तर
तुम्हाला ती सगळ्यांना माहितीच आहेत, कारण याचा अभ्यास आपण आधी केलेला आहे. अरे रे, शाब्बास, अरे वा, छी, तू, बाप रे, अगाई ग, अबब यासारखे जे शब्द आहेत ते, आणखी खूप सारे त्याच्यामध्ये शब्द आहेत, त्याला आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणजे केवळ शब्दांची योजना करण्यासाठी तिथे त्याची योजना करायची आहे किंवा तो वापरायचा आहे म्हणून वापरला गेलेला आहे, तर त्याला केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. ह्या झाल्या आपल्या शब्दांच्या सगळ्या 8 जाती. मी थोडक्यात तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे, थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. हे तुम्हाला मी लिहून देणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला ते स्पष्टही करत जाणार आहे. थोडक्यात का होईना, पण मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला शब्दांच्या 8 जाती समजल्या नाहीत तर नक्की मला फीडबॅक पाठवा. मी पुन्हा परत एकदा तुम्हाला या समजावून नक्कीच सांगेन. आणि त्याचसोबत मी जसं सांगितलं तुम्हाला की हे आपण आता तात्पुरतं पाहिलेलं आहे. या शब्दांच्या 8 जाती, त्यांचं वाक्यातलं कार्य काय काय आहे हे फक्त आपण तात्पुरतं पाहिलेलं आहे. याचं आता हे जे काही मी परत घेणार आहे नाम सर्वनामापासून, ते तुम्हाला त्यांच्या उदाहरणासहित मी ते लिहूनही देणार आहे आणि स्पष्टही करणार आहे. मला वाटतं तुम्हाला हा भाग समजला असेल. याचा पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.